नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी गट अ ची पदे भरण्यासाठी या ठिकाणी ॲड आलेली आहे। म्हणजे जे क्लास 1 ची पदं आहेत त्याची सुद्धा ॲड आता आलेली आहे। किती जागा आहे, कसा फॉर्म भरायचा, कधी परीक्षा आहे, सगळ्या बाबी या ठिकाणी या पत्रकामध्ये स्पष्ट केलेले आहे। विविध संदर्भ आपण या ठिकाणी बघतोय। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील। बघा, पदाचं नाव आहे वैद्यकीय अधिकारी गट अ, वेतन स्तर S20 56,100 ते 1,77,500। यातील या जागा स्वतंत्र निवड मंडळ भरणार आहे। सगळ्यात आधी ते लक्षात ठेवा, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गट अ असं आपण याला म्हणतो आहे। आणि या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदासाठीचे अर्ज मागविण्यात येत आहेत। म्हणजे मित्रांनो, नवीन ॲड आहे, नव्याने अर्ज भरता येणार आहेत सगळ्यांना, हे आधी लक्षात घ्या। आता सरळ सेवेने ही पदभरती करायची आहे। त्याच्यासाठीचं संकेतस्थळ जे आहे, वेबसाईट arogya.maharashtra.gov.in यावर तुम्हाला ही सगळी माहिती उपलब्ध करून दिलेली आहे। तिथे तुम्हाला आणखी एक संकेतस्थळ आहे महाआरोग्य.in ॲप्लिकेशनवर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे। या लिंकसुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करतो। पुढे उमेदवारांनी ऑनलाईन अर्जासोबत काही कागदपत्र आहेत जे सेल्फ अटेस्टेड करून अपलोड करणे आवश्यक आहे, अन्यथा आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही। मित्रांनो, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, ही सगळ्यांनी लक्षात घ्यावी। मग कोणकोणते डॉक्युमेंट्स आमच्याकडे असावेत, कोणते अपलोड करायचे? पहिला मुद्दा, जन्मतारखेसाठी तुम्हाला एकतर जन्म प्रमाणपत्र किंवा TC ज्याला आपण म्हणतो, लिव्हिंग सर्टिफिकेट, ते असलं पाहिजे। दुसरं, महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचे डोमासाईल प्रमाणपत्र। त्यानंतर राखीव प्रवर्गातून असेल तर त्या ठिकाणचं ते जात आणि जात वैधता प्रमाणपत्र, शब्द फार महत्त्वाचे आहे, व्यवस्थित लक्ष द्या, सगळ्या गोष्टी डिटेल या ठिकाणी कव्हर होईल। राखीव प्रवर्गातून अर्ज केला असेल तर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, आंतरवासिता इंटर्नशिप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, त्यानंतर अर्जाच्या दिनांकाला वैध असलेले महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडील जे नोंदणी प्रमाणपत्र आहे तुमचं रिन्युअल रिसिप्ट ते, पुढे अनुभव प्रमाणपत्र ज्याचा नमुना दिलेला आहे खाली, स्वतःचा पासपोर्ट साईजचा फोटो जो 2 MB पेक्षा कमी असावा, JPEG फॉर्मॅटमध्ये, स्वसाक्षरी 2 MB पेक्षा कमी त्या ठिकाणी असावी, म्हणजे जास्त नसावी। त्याच्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जे आहे, थोडक्यात म्हणजे 2च अपत्य बाबा, तिसरं अपत्य नसावं त्याबाबतचा। पुढे परदेशातून MBBS पदवी घेतलेल्या उमेदवारांची त्या ठिकाणी NB गुणपत्रिका, MBBS पदवी घेतलेल्या उमेदवारांची 4 वर्षाची गुणपत्रिका, दिव्यांग प्रमाणपत्र, जर दिव्यांग असेल तर, खेळाडू असेल तर त्या संदर्भातलं प्रमाणपत्र, एवढ्या बाबी तुम्हाला हे करायचे आहेत। ऑल अदर PDF फाईल एक्सेप्ट सिरियल नंबर 8-9 शूड नॉट बी मोर दॅन 5 MB। म्हणजे बघा, हे फक्त स्वाक्षरी आणि फोटो 2 MBचा आहे, इतर तुमचं 5 MB पर्यंतच्या फाईल्स चालतील PDF स्वरूपातल्या। पुढे पदसंख्या बघा, एकूण रिक्त पदं किती आहेत, किती जागांसाठी ही जाहिरात आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। 1152 पदं, जवळपास 1150 पदं मित्रांनो या ठिकाणी आहेत आणि त्याच्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे। पुढे इथे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत बघा। 1/4/2021 रोजीच्या जाहिरातीनुसार ज्यांनी पदस्थापना घेतली आहे अशांनी पुन्हा अर्ज करू नये, अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी। तसे जर अर्ज आले तर ते रद्द होतील। त्या जाहिरातीमध्ये प्राप्त अर्जांचा या जाहिरातीसाठी विचार केला जाणार नाही। म्हणजे जुन्या जाहिरातीमध्ये फॉर्म भरले होते त्यांचे आता ऑटो तसं काही नाही आहे। पुढे जे वैद्यकीय अधिकारी अनधिकृत गैरहजर आहेत अथवा ज्या अनधिकृत गैरहजर अधिकाऱ्यांना शासनाने एक संधी म्हणून पुन्हा पदस्थापना दिलेली आहे, परंतु त्या ठिकाणी असे अधिकारी रुजू न झाल्यास व त्यांनी त्या प्रक्रियेमध्ये अर्ज केल्याचे कोणत्या टप्प्यात जर निदर्शनास आले, त्यांनी या प्रक्रियेत जर अर्ज केला आहे, समजा आधीच गैरहजर आहेत, तर त्यांचा अर्ज रद्द होईल। आणि त्यांनी जर माहिती लपवून त्या ठिकाणी नियुक्ती आदेश घेतले तर नंतरसुद्धा ती सेवा समाप्त होईल। फार महत्त्वाचे मुद्दे। पुढे ज्या वैद्यकीय अधिकारी यांनी पूर्वी शासनामार्फत अथवा जिल्हाधिकाऱ्यामार्फत नियमित वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक आदेश घेतलेले आहेत, नंतर कोणत्या कारणास्तव राजीनामा सादर केलेला आहे, अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे राजीनामे मंजूर झालेले असल्याचे शासनाने निर्गमित झालेले नसतील तर त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत। म्हणजे बघा, काहींनी राजीनामे दिले आहेत, अर्ज अजून पेंडिंग आहेत, त्यांचे अर्ज त्या ठिकाणी त्यांना अर्ज भरता येणार नाही, त्यांची नियुक्ती रद्द होऊ शकते। आता पुढे बघा, कसं कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत। पदसंख्या जर बघितली, अनुसूचित जातीसाठी 54 जागा आहेत, ज्यामध्ये सर्वसाधारण 35, महिलांसाठी 16 आणि खेळाडूंसाठी 3।
पुढे अनुसूचित जमाती 20, 9 आणि 2. अनुसूचित ही विजा अला 14 जागा आहेत. तुम्ही ते समांतर आरक्षण बघू शकतात. भज बला 14, भज कला 15, भज ड याला विजे ABCD असं आपण म्हणतो. विमा विशेष मागास प्रवर्ग ज्याला आपण SBC म्हणतो 43 जागा आहे. इतर मागास प्रवर्ग OBCला 226 जागा, EWS 115 जागा आणि खुला 631 जागा आहे. मग त्यामध्ये महिलांना सुद्धा 189 जागा आहेत. खेळाडूंना 32 जागा आहेत. अनाथ जे आहेत त्यांना 6 जागा आहेत. अशा 1152 जागा या ठिकाणी आहे. मोठी जाहिरात आहे, सुवर्ण संधी आहेत मित्रांनो. आणि तुम्हाला या आरोग्य विभाग भरती संदर्भात खूप सारा सिलेबस कव्हर असलेला कोर्स आपण आणलेला आहे. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आपलं जे ॲप्लिकेशन आहे STI RCP तुम्ही निश्चितपणे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ॲप्लिकेशनची. तुम्ही हे डाउनलोड करू शकतात आणि यावरचा आरोग्य भरतीचा कोर्स घेऊ शकतात. खूप जास्त फायदा तुम्हाला याचा होणार आहे. पुढे काही बाबी राखून ठेवलेल्या आहेत त्यांनी. त्याच्यानंतर आपण जातो आहे बघा यामध्ये विशेषज्ञ खालील नमूद विशेषज्ञ शाखेतील पदव्युत्तर पदविका पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशनवाल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल असं म्हटलं गेलं आहे. अतिविशेष उपचार तज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भिषक, भूलतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, शल्यचिकित्सक, कानांग घसातज्ञ, नेत्ररोगतज्ञ, अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ, त्वचारोगतज्ञ, शरीरविकृती तज्ज्ञ, रक्तसंक्रमण अधिकारी, क्षयकिरण तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आणि PSM म्हणजे यांना त्या ठिकाणी अतिरिक्त हे भेटू शकते, सवलत भेटू शकते किंवा प्राधान्य भेटू शकतं असं म्हटलेलं आहे. पुढचा मुद्दा जर बघितला तुम्ही तर 4.1 म्हणजे वरील नमूद विषयाव्यतिरिक्त इतर विषयातील पदवी किंवा पदविका किंवा समकक्ष प्रमाणपत्र जर असतील तर त्यांची गणना निव्वळ MBBS उमेदवार म्हणून करण्यात येईल व त्यांची नियुक्ती प्राधान्याने प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य पथके येथे करण्यात येईल. त्यांना 3/6 अतिरिक्त वेतन वाढी लागू राहणार नाहीत असे मुद्दे. पुढे दिव्यांगांसाठीच्या आरक्षणाबद्दल या ठिकाणी चर्चा आहे. वेतन श्रेणी आपण बघितलेलीच आहे वर. वयोमर्यादा बघा इथे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. 9 ऑगस्ट 2021 ही तारीख दिली आहे. त्या तारखेला 38 वर्षापेक्षा जास्त वय नसावं. मागासवर्गीयांसाठी ती क्षितिलक्षम आहे. पुढे शैक्षणिक अर्हता लक्षात घ्या. आता वैद्यकीय अधिकारी MBBS पदासाठी जर बघितलं तुम्ही तर MBBSची पदवी असली पाहिजे किंवा भारतीय वैद्यकीय परिषदेची त्या ठिकाणी समान अर्हता असली पाहिजे. पुढे वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ पद जे आहे त्यासाठी त्या विद्यापीठाची अभ्यासक्रम येथील नमूद अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका असली पाहिजे किंवा समकक्ष पदविका असली पाहिजे. पुढे आंतरवासिता 9 ऑगस्ट पूर्वी किंवा त्या दिनांकास आंतरवासिता पूर्ण असणारे उमेदवारच पात्र आहेत. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ते प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे. ते अपलोड न केल्यास अपात्रता होऊ शकते. पुढे भारताबाहेरील वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी NBA परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे आणि ते त्या ठिकाणी NBA परीक्षेतील प्राप्त गुण त्या ठिकाणी विचारात घेतले जाईल. ते तुम्हाला जोडावे लागतील अर्जासोबत ती PDF. ओके. पुढे आपण जर बघितलं अर्ज भरण्यास सुरुवात कधीपासून होती आहे तर 9 ऑगस्ट सकाळी 10 वाजेपासून 21 ऑगस्टच्या रात्री 11:59 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्यात येतील. त्याची लिंक तुम्हाला मी खाली देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथे जाऊन तुम्ही अर्ज भरू शकतात. निवड प्रक्रिया कशी आहे. काही विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदविकेसाठी गुणांऐवजी ग्रेडेशन देण्यात येत असल्याने त्यांच्या गुणाबाबत निश्चितता ठरवता येत नाही. त्यामुळे गुणानुक्रम लावण्यात अडचण येते. सबब अर्जांची छाननी तसेच अंतिम गुणवत्ता यादी उमेदवाराच्या निव्वळ MBBSच्या गुणांवर व अनुभवावर आधारित करण्यात येईल असं म्हटलं गेलेलं आहे. आणि मग ते MBBS पदवी परीक्षेच्या सर्व वर्षामध्ये मिळालेले सरासरी गुण जे आहेत त्या गुणांचे 95% परिवर्तन करण्यात येईल. अनुभवाचे गुण देण्यासाठी एकूण सेवा घेताना प्रत्येक वर्षाकरता सेवा विचारात घेताना प्रत्येक वर्षाकरता 1 गुण याप्रमाणे गुण भेटेल आणि ते 5 असतील. म्हणजे बघा 5% अनुभव आणि 95% इकडचे गुण असणार आहेत. त्याच्यानंतर अनुभवासाठी काही संस्थांमध्ये केलेली सेवा ग्राह्य राहील. कोणत्या संस्था तर महाराष्ट्र सरकारचं जे सार्वजनिक आरोग्य विभाग आहेत त्याच्यामध्ये कंत्राटी किंवा बंधपत्रित सेवा केली असेल त्यालाही प्राधान्य राहील. पुढे इतर संस्थांमध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातील संस्थांमध्ये सेवा केली असेल ती सुद्धा तुम्हाला तिकडे धरण्यात येईल. केंद्र शासनाची सेवा, राज्याच्या अंकित सेवा, महापालिकेतील सेवा किंवा इतर राज्यातील शासकीय सेवासुद्धा.
पुढे तपशील या ठिकाणी दिला आहे बघा. एकूण जे तुमचं हे आहे एकूण 100 गुण या ठिकाणी असणार आहेत आणि त्याच्यात सरळ सांगितलं मी की हे सरासरीचे 95 आणि अनुभवाचे 5 गुण. पुढे पदव्युत्तर पदविका धारक व पदवीधारक उमेदवारांचा अनुक्रमे विशेषज्ञ निहाय आणि निव्वळ MBBS नुसार स्वतंत्र गुणानुक्रम लावण्यात येईल, हा मुद्दा लक्षात घ्या. आणि मग तो विशेषज्ञांसाठी क्रम कसा राहील तोही तुम्हाला इथे दिलेला आहे. अतिविशेष उपचार तज्ज्ञ, नंतर 2 नंबरला पदव्युत्तर पदवी MDMS, त्यानंतर DNB, पुढे मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदव्युत्तर पदविका युनिव्हर्सिटी डिप्लोमा पण ज्याला म्हणतोय, त्याच्यानंतर FCPS आणि पुढे CPS पदव्युत्तर पदविका. आता इथे खाली तुम्हाला इतर काही बाबी अनुभवाचे ते आपण वर बघितलेले आहेत. मूल्यांकनासाठी अनुभवाच्या मूल्यांकनासाठी 31 जुलै 2021 हा अंतिम दिनांक असणार आहे. प्रमाणपत्र सगळे अपलोड करायचे आहेत. आदिवासी प्रमाणपत्र असलं पाहिजे. त्याच्यानंतर MCC प्रमाणपत्र किंवा रिन्युअल रिसिप्ट असणे गरजेचे आहे, ते अपलोड करणं गरजेचे आहे. गुणवत्ता यादीसुद्धा तुम्हाला हे संकेतस्थळ महाआरोग्य.in कॉमन डॅशबोर्डवर तुम्हाला गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे पात्र उमेदवारांची. पुढे त्या ठिकाणी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांनाच नियुक्तीच्या ठिकाणचा पसंतीक्रम दर्शवण्यासाठी मूळ प्रमाणपत्रासह समुपदेशनाकरता व्यक्तीच्या उपस्थित राहणे अनिवार्य आहे. त्या बाबी लक्षात राहू द्या. त्याच्यात मग इतर काही अपवादही दिले, ज्याला कोविड पॉझिटिव्ह असेल, गर्भवती उमेदवार वगैरे त्यांच्यासाठी ते तुम्ही वाचू शकतात. ही PDF तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आहे MPSC स्पर्धा विश्व. ओके, त्याची लिंक खाली देतोय मी. ते टेलिग्राम चॅनल, त्यावर तुम्हाला ही PDF सुद्धा भेटून जाईल, ती तुम्ही व्यवस्थित वाचू शकतात. पुढे बऱ्याच बाबी आहेत. मूळ प्रमाणपत्र एखाद्या संस्थेत असेल तर त्या संस्था प्रमुखाची सही शिक्क्यासह अर्जाच्या दिनांकाच्या दिवशीचे मूळ प्रमाणपत्र या संस्थेत जमा असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढे गुणवत्ता यादी पसंतीक्रम यांची तपासणी करून त्या ठिकाणी समुपदेशनाच्या दिवशीच तुम्हाला आदेश देण्यात येतील असंही म्हटलं गेलं आहे. पुढे रुजू झाल्यानंतर सेवार्थ प्रणालीमध्ये नोंद होईल. मुदतीत रुजू झाले नाही तर ती हक्क गमावतील, या बाबी महत्त्वाची आहे. पुढे बायोमेट्रिक वगैरे हे जॉईन झाल्यानंतरच्या गोष्टी. सर्वसाधारणमध्ये परिवीक्षा कालावधी जो आहे प्रोबेशन पिरियड 2 वर्षाचा असणार आहे. त्याच्यानंतर वेतनाबद्दल इथे दिलं आहे. खाजगी व्यवसाय करता येणार नाही, तो एक मुद्दा दिलेला आहे. आणि पुढचा मुद्दा इथे आहे की किमान 5 वर्षाची शासकीय सेवा करतील, ती न केल्यास दंड म्हणून रक्कम त्यांना भरावी लागेल, तो मुद्दा आहे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तुम्ही इतर काही मुद्दे आपण बघतोय ते तुम्हाला माहीत असावे, महत्त्वाचं म्हणून दिलं आहे. अपलोड करणे वगैरे त्या बाबी, अर्ज कुठे करायचा ते इथे दिलेलं आहे. त्याचे वेबसाईट्स तुम्ही इथे बघतायत स्क्रीनवर. शुल्क किती आहे? ओपन खुले उमेदवार 1500 रुपये, मागास प्रवर्ग 1000 रुपये, आणि ते रिफंडेबल नाही आहे, तेही लक्षात राहू द्या मित्रांनो. अशा पद्धतीने आणि मग सेल्फ डिक्लेरेशन तुमचं असणार आहे. ओके, की बाबा मी हे सगळं कसं योग्य भरलेलं आहे, सगळ्या त्या गोष्टी इथे तुम्हाला असणार आहेत मित्रांनो. अशा पद्धतीने म्हणजे या ठिकाणी सरळ आहे, परीक्षेचा विषय नाही आहे. तुमची गुणवत्ता, आधीचे जे मार्क्स आणि अनुभव यानुसार तुमची फायनल निवड होणार आहे. चला, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की या भरती संदर्भात क्लास 1ची भरती असेल, क्लास 2ची भरती असेल, सगळे अपडेट्स या यूट्यूब चॅनलला आपण कंटिन्यू घेऊन येत राहणार आहोत. आणि आपलं ॲप्लिकेशन आहे STI RCP, त्यालासुद्धा हे सगळे अपडेट्स तुम्हाला भेटत राहणार आहे. चला तर या ठिकाणी लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थांबूया, धन्यवाद.